तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत सी-ई-टी पोर्टलवरती. तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे नर्सिंगचं स्कोर कार्ड म्हणजेच रिझल्ट हा कसा डाउनलोड करायचा ते या ठिकाणी पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या सी-ई-टी सेलच्या maha.cet.org या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्या ठिकाणी येऊन तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता डाउनलोड स्कोर कार्डचं ऑप्शन आहे. तर या ठिकाणी यायचं नाही आपल्याला. तर या ठिकाणी फक्त पी-सी-बी आणि पी-सी-एम या दोन्ही ग्रुपचे हॉल तिकीट या ठिकाणी स्कोर कार्ड आपल्याला डाउनलोड होतात. तर या ठिकाणी यायचं नाही. तर नर्सिंगचं स्कोर कार्ड कसं डाउनलोड करायचं यासाठी या ठिकाणी पाहू शकता यांनी सांगितलं आहे एम-एच नर्सिंग सी-ई-टी याचं रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. किती तारखेला झालेला आहे ते 18 तारखेला त्यांनी पब्लिश केले आहे हा जी-आर. तर याचं डिक्लेरेशन झालेलं आहे बघा. पब्लिशिंग झालेला आहे 19/6/2024 आणि आज तारीख आहे 19 म्हणजे आजच याचा निकाल लागलेला आहे. तर तो निकाल कसा पाहायचा? तर यासाठी आपण या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं पोर्टल दिसेल. तर या लिंकवर ओपन करून या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आपण आल्यानंतर या ठिकाणी आपला ID टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. ते सर्व झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या डॅशबोर्डवरती येऊ. आपण सर्वप्रथम या ठिकाणी फॉर्म भरला रजिस्ट्रेशन करून. त्याच्यानंतर हॉल तिकीट या ठिकाणून काढलं. त्याच्यानंतर एक्झाम झाली, रिझल्ट लागला. रिझल्ट या ठिकाणी बघण्यासाठी स्कोर कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर स्कोर कार्ड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जरा खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता एम-एच नर्सिंग सी-ई-टी 2024 BSc नर्सिंग ANM GNMचं या ठिकाणी स्कोर कार्ड हे ओपन होईल. या ठिकाणी गेट स्कोर कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन येईल आपल्याला. तर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर दिसेल, आपलं नाव दिसेल, त्याच्या डाउनलोडचं ऑप्शन आणि एक आर दिसेल. त्या बाणावर क्लिक करायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपलं स्कोर कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे. तर या ठिकाणी स्कोर कार्ड हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी आपलं नाव, आपला आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर आपला फोटो सिग्नेचर वगैरे दिसेल. तर या ठिकाणी विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, इंग्लिश याच्यामध्ये जेवढे पर्सेंटाइल्स पडले ते इथे दिसेल आणि टोटल पर्सेंटाइल हे या ठिकाणी दिसेल आपल्याला शो होतील. तर या ठिकाणी जर याच्यानंतरची तुम्हाला पुढची माहिती जाणून घ्यायची असेल तर याच्यानंतर आताच आपला स्कोर कार्ड रिझल्ट लागला तर याच्यानंतर रजिस्ट्रेशनचा फॉर्म कधी सुटेल, तो फॉर्म कसा भरायचा, त्याच्यानंतर कॅप राऊंड चालू होतील, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म चालू होतील, त्याच्यानंतर कॉलेज कसे टाकायचे याचं जर तुम्हाला पुढचं माहितीच जर वेळोवेळी पाहिजे असेल तर आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचा आपल्याला वेळोवेळी आपल्या ठिकाणी व्हिडिओ येऊन जातील. तसंच जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.